दिसायलाच बघा किती भारी दिसते आणि गरमागरम झणझणीत टेस्टी लसूणी मेथी खाण्यासाठी तयार आहे। नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे, पण नेहमीची आपली कांदा खोबऱ्यावरची नाही हा, किंवा मुगाची डाळ टाकून पण नाही, अगदी ढाबा स्टाईल लसूणी मेथी बनवून दाखवणार आहे। भाजीचा एक वेगळा प्रकार, अगदी चमचमीत टेस्टी एकदम भारी लागते चवीला। नेहमीप्रमाणेच घरगुती साहित्य आहे आणि सोपी आहे, बनवायला देखील झटपट आहे, पण ढाबा स्टाईल घरच्या घरी तुम्हाला ढाब्यावर खायलाचा आनंद मिळेल इतकी भारी चवीला तयार होते हा। अगदी भाकरी बरोबर, चपाती बरोबर, रोटी बरोबर खायला अगदी स्मूथ टेस्टी अशी लसूणी मेथी। आता हिवाळ्याला देखील सुरुवात झालेली आहे आणि या थंडीच्या दिवसात अशी गरमागरम झणझणीत अशी लसूणी मेथी तुम्ही देखील नक्की बनवून बघा। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। त्यासाठी ही बघा अगदी मस्त ताजी फ्रेश अशी मेथी घेतली आहे आणि मेथीची भाजीची बघा अशी पुढचीच पानं घेतली आहेत बघा। आपल्याला भाजीची ना अशी पुढचीच पानं घ्यायची आहेत आणि कोवळे जर देठ असतील ना तेवढे घ्यायचे, तसे मी असे कोवळे देठ घेतले आहेत। आज मी तुम्हाला एक मेथीची जुडी वापरून तुम्हाला ही भाजी बनवून दाखवणार आहे आणि त्यासाठी लागणारे सर्व साहित्य मी असं काढून घेतलेलं आहे। कपचं प्रमाण म्हटलात ना तर 2 ते 2.5 कप अशी मी मेथी घेतलेली आहे साफ करून। त्यासाठी इथे मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलंय, 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या अशा साली काढून एकदम बारीक चिरून घेतल्या आहेत। जर मोठी लसूण असेल ना, मोठी अशी जाड पाकळी असेल तर 15 पाकळ्या घ्यायच्या, छोट्या छोट्या असतील तर 20 पाकळ्या घ्यायच्या आणि बारीक अशा चिरून घ्यायच्या। पण म्हणजे सगळी चव ह्या लसूण मेथीमध्ये छान अशी उतरते। त्यानंतर इथे मी 1 चमचा पांढरे तीळ भाजून घेतलेत, 1 चमचा शेंगदाणे भाजून घेतलेत, 1 चमचा बेसन देखील भाजून घेतलंय। हे 1 चमचा म्हणजे 1 टीस्पून हा। हे सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलंय। त्यानंतर फोडणीसाठी 3 सुक्या लाल मिरच्या घेतल्यात, 1 चमचा जिरं, मसाल्यांमध्ये हळद, गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली रंगासाठी आणि हा घरगुती लाल मसाला घेतलाय, तेल, मीठ आणि पाणी एवढंच साहित्य। लसूणी मेथीची चव आणखीन वाढवण्यासाठी आणि ही भाजी एकसंध छान दाटसर होण्यासाठी आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात शेंगदाणे टाकूया, त्यानंतर पांढरे तीळ भाजलेले आणि बेसन भाजलेलं। हे 1 चमचाच आपल्याला वापरायचं आहे। तुम्ही म्हणाल खूप जास्त वापरेन बेसन वगैरे, तर तसं नका करू, भाजी खूपच अशी घट्ट होईल हा, अशी दाटसर होईल, मग ती खायला तेवढी चांगलं लागणार नाही। एक जोडी मेथीला असे 1 चमचा घ्यायची, म्हणजे तेवढी भाजी आणि मेथी म्हणजे रस आणि भाजी खायला खूप छान लागते। तर आपल्याला थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि ह्याची आपल्याला एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ही बघा इथे मी अशी एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही मेथी आहे ना जरा वाफवून घ्यायची, जरा अशी परतवून घ्यायची आहे। पण त्यासाठी इथे मी ही मेथी घेतली ना ती अशी पुढचीच पानं घेतली, त्यामुळे ही भाजी मी अजिबात चिरली नाही। ही भाजी ना नंतर नरम झाली ना की दिसायला पण सुंदर दिसते आणि अख्खी राहिलीत ना पानं की खायला पण मजा येते। पण खूपच अशी बारीक चिरलात ना की भाजी टाकल्यावर भाजी कशी ओळखत पण नाही, नुसतं हिरवं हिरवं दिसतं, त्यामुळे चांगली दिसत नाही तेवढी, म्हणून जर अशी अख्खीच पुढचीच पानं घ्यायची। आपण आता ही वाफवून घेऊया। असं केल्याने काय होतं माहिती आहे का, भाजी ना अजिबात कडू लागत नाही, म्हणजे मेथीची भाजीशी वाटणार पण नाही, कडवटपणा लागत नाही। आपण हे परतवून घेऊया, कढई ठेवली आहे तापत। आपल्याला या लसूणी मेथीसाठी ना तेल आणि तुपाचा दोन्हीचा वापर करायचा आहे, म्हणजे अगदी मस्त चव लागते। त्यासाठी फोडणीसाठी आपल्याला तूप वापरायचं आहे, नंतर आपण जेव्हा भाजीला फोडणी देऊ कांदा टोमॅटोला तेव्हा तेलाचा वापर करायचा। 1 चमचा तूप टाकलंय, त्यानंतर 1 चमचा बारीक चिरलेली लसूण, ही लसूण आपल्याला गॅस कमी करून जरा अशी लाल करून घ्यायची। अशी बारीक चिरलात ना लसूण, सगळ्या लसूणचा स्वाद आहे ना भाजीमध्ये अगदी मस्त उतरतो। तुम्ही बारीक चेचलात तरीही चालेल। हलकीशी बघा लसूण अशी लाल झाली, गॅस पूर्ण कमीच आहे। त्यानंतर ह्यात टाकूया मेथी, मेथी आपल्याला ह्या तुपात जरा अशी परतवून घ्यायची आहे।
बघा भाजी किती आळली आहे ना, लगेच आळते हा, वेळ लागत नाही. आता आपल्याला जरा गॅस वाढवायचा आहे आणि साधारण एक अर्धा मिनिट जरा अशी परतवत राहायची हा. बघा काय पाणी नाही सुटत, काही नाही हा. त्यामुळे आपण जेव्हा ही भाजी साफ करतो ना तेव्हा त्याचं अजिबात पाणी ठेवायचं नाही, सगळं पाणी असं निथळून दवडायचं. त्यामुळे या भाजीला आता पण पाणी सुटलं नाही आहे. मस्त अशी मी भाजी परतवून घेतली. आता गॅस बंद करते. त्याच कढईत भाजीला फोडणी देऊया. सगळ्यात पहिल्यांदा तेल ओतूया. 3 चमचे असं मी तेल ओतलं. ह्या भाज्यांसाठी ना आपल्याला तेल जरा जास्तच वापरायचं हा, म्हणजे वरती असा कट आला ना की भाजी दिसायला पण अगदी सुंदर दिसते आणि चवीत पण वाढ होते. तेल तापलंय, यात टाकूया जिरं. जिरं मस्त असं फुललं की त्यानंतर लसूण. लसूणी मेथी आहे त्याच्यामुळे लसूणचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्त ठेवायचं आहे. त्यानंतर सुक्या लाल मिरच्या. लसूण हलकीशी लाल झाली त्यानंतर बारीक चिरलेला कांदा. आता आपल्याला गॅस फास्ट करून हा कांदा चांगला असा नरम करून घ्यायचा आहे. इथे मी कांदा असा नरम करून घेतलाय. त्यानंतर टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो पण आपल्याला चांगलं असं नरम करून घ्यायचं. ही भाजी ना जराशी स्मूथ असते हा, तर टेक्स्चर ना जरा स्मूथ असतं, त्याच्यामुळे कांदा आणि टोमॅटो आपल्याला चांगलं नरम करून घ्यायचं आहे. असं जाडजर राहता कामा नये. इथे टोमॅटो पण बघा चांगलं नरम झालंय. त्यानंतर आपण जे मसाले घेतलेत ते टाकूया. लाल मसाला, तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा मसाला ना तो वापरला तरीही चालेल. त्यानंतर मस्त असा रंगासाठी मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली. त्यानंतर हळद आणि गरम मसाला. गॅस कमी करून हे मसाले चांगले असे परतवून घेऊया. मसाले परतवून घेतले त्यानंतर आपण जी पेस्ट तयार केली आहे ना ती टाकूया. शेंगदाणे, तीळ आणि बेसन. ह्या मिक्सरच्या भांड्यात पण आपण थोडंसं पाणी ओतूया आणि ते पाणी ह्याच्यात ओतूया. अजून थोडंसं आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायला हवंय, कारण हे मसाले मग नाहीतर करपतील हा, म्हणून थोडंसं आपण पाणी ओतूया. आता आपल्याला गॅस कमीच करून हे ग्रेव्हीला छान असं तेल सुटवून द्यायचंय. ग्रेव्हीला बघा किती भारी तेल सुटलंय, अगदी मस्त झाली आहे. आणि या ग्रेव्हीचा रंग पण बदललाय बघा. अशी आपल्याला ही परतवून घ्यायचे. त्यानंतर आपण जे वाफवून घेतलेली मेथी आहे ना ती टाकूया. लगेचच वरतून आपल्याला चवीपुरता मीठ टाकायचंय. आता तुम्हाला ही भाजी म्हणजे लसूणी मेथी किती घट्ट हवी आहे, थोडी रशेदार हवी आहे, पातळ हवी आहे, त्या अंदाजाने आता पाणी ओतायचं. थोडंसं आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचंय. खूप जास्त पण पातळ करू नका, मग तेवढी चांगली भाजी चव लागत नाही हा. अशी चपाती बरोबर भाकरी बरोबर जरा अशी बुडवता येईल अशी एवढी ठेवायची. गॅस फास्ट करून ह्या भाजीला जरा एक कड काढून घेऊया. भाजीला बघा कड आलाय. आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि एक 2 ते 3 मिनिटं गॅस कमी करून आपल्याला ही भाजी छान अशी वाफवून घ्यायची. म्हणजे सगळ्या ज्या फोडणीची चव आहे ना, ग्रेव्हीची चव त्या मेथीमध्ये उतरायला पाहिजे. एक 2 ते 3 मिनिटं गॅस कमी करून वाफवून घेऊया. मग गरमागरम लसूणी मेथी खाण्यासाठी तयार. दिसायलाच बघा किती भारी दिसते आणि गरमागरम झणझणीत टेस्टी लसूणी मेथी खाण्यासाठी तयार आहे. भाजीतली मेथी बघा किती मस्त दिसते आणि रंग पण अगदी सुंदर आलाय आणि सुगंध इतका भारी येतो ना लसणीचा, मेथीचा. अगदी मस्त आणि चविष्ट ही लसूणी मेथी खाण्यासाठी तयार आहे.
ढाबा स्टाईल चमचमीत टेस्टी आणि सुगंधित ही लसूणी मेथी खाण्यासाठी तयार आहे। मेथी न खाणारे देखील आवडीन खातील इतकी चविष्ट ही लसूणी मेथी झाली आहे। म्हणजे मेथीचा कडवटपणा अजिबात तुम्हाला या भाजीत लागणार नाही। एकदम भारी झाले चवीला। नक्की घरी बनवून बघा आणि घरी बनवून बघितलात की मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते। आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। थँक्यू। या खायला।